नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी गिरामश्विनी आपल्या शब्दवल्ली आम्हा सोयरे या युट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मागचा महिनाभर आपण केवल फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य आणि भाषण स्पर्धा शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच स्पर्धेचा आज आपण इथे निकाल जाहीर करत आहोत. या वेळेला आपण ही स्पर्धा म्हणजेच हा उपक्रम केवल फाउंडेशन जवळपास मागचे 4 वर्ष, हे 4थं वर्ष होतं आपलं हे उपक्रम राबवण्याचं आणि या वर्षी देखील महाराष्ट्रभरातून भरघोस प्रतिसाद या उपक्रमाला आपल्याला लाभलेला आहे. या या स्पर्धेसाठी वयाचं कुठलंही बंधन नव्हतं, त्यामुळे अगदी 5 वर्षाच्या चिमुकल्यापासून ते म्हणजे सगळ्याच वयोगटातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इतका छान प्रतिसाद देण्यासाठी. आज निकाल जाहीर करतोय आपण, पण प्रत्येकानेच खूप छान सादरीकरण केले, त्यामुळे प्रत्येकाचंच अभिनंदन. कारण की कुठे ना कुठे प्रत्येकाला एक स्टेज मिळावं, एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. केवल फाउंडेशन आणि शब्दवल्ली आम्हा सोयरे यांच्या सहयोगातून हा उपक्रम चालू आहे निरंतर मागची 4 वर्ष झालं आणि हे आपण चालू ठेवू शकतोय कारण की तुमचा रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे यावर्षी आम्ही थोडंसं म्हणजे मागे घेतलं होतं, पण काही स्पर्धकांची विनंती आली की सर यावर्षी नाही का, मॅडम यावर्षी नाही का, तर त्यामुळे मग आपण यावर्षी आणखीन जोमाने आणि यावर्षी खरंच मागच्या 3 वर्षापेक्षा खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी. त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद. तर जास्त वेळ घेत नाही तुमचा, निकाल जाहीर करते. मला खरं म्हणजे आपला निकाल काल जाहीर करण्यात येणार होता, पण काही थोड्याशा अडचणींमुळं काल ते शक्य झालं नाही. पण तुम्हा सर्वांना जन्मोत्सवानिमित्त आता कालच तिथीनुसार आपली शिवजयंती झाली आहे, त्यामुळे शिवजन्मोत्सव आपला काही आणखी संपलेला नाही. त्यामुळं शिवजन्मोत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक भगव्या शिवमय शुभेच्छा. आणि यामध्ये आपण सुरुवातीला डिक्लेअर करताना हे सांगितलेलं नव्हतं की आपण 2 गट पाडतोय, पण एवढा प्रतिसाद जास्त प्रमाणात आला की स्पर्धकांची संख्या जेवढी वाढत गेली त्यानुसार, आणि त्यामध्ये नंबर काढणं खरंच सोपं नव्हतं. त्यामध्ये वेगवेगळे वयोगट होते आणि म्हणून मग आपण आता 2 वयोगट ठेवलेले आहेत. त्यामध्ये एक लहान वयोगट जो 14 वर्षापर्यंतचा आहे आणि त्याच्यानंतरचा एक खुला गट म्हणून आपण ठेवलेला आहे. तर इथे लहान गटामधून मी अगोदर सांगते. त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर ज्या चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता, अगदीच 5-6 वर्षाच्या चिमुकल्या सगळ्यांनीच, तर त्यांना नंबर देणं किंवा काय मला ते खूपच कठीण होतं त्यांचा नंबर काढणं. त्यासाठी त्यांना सगळ्यांनाच विशेष उत्तेजनार्थ म्हणून आपण बक्षीस देत आहोत. यामध्ये सिया कीर्ती देविदास बंगाळ, त्यासोबतच ओजस्वी उत्तम महाले आणि श्रीषा अभिजित थोरात या अगदीच 5-6 वर्षाच्या चिमुकल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या वयापेक्षा खरंच खूप छान सादरीकरण केले. त्यामुळे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर लहान गटामधून आपण नंबर पाहतोय, तर यामध्ये सिद्धी सतीश घुले हिने अतिशय खूप छान शिवाजी महाराजांबद्दल वक्तृत्व केले. तिचं तुम्ही जर पाहिला नसेल आणखीन तिचा व्हिडिओ, तर सिद्धी सतीश घुले हिचं भाषण तुम्ही नक्की पहा आणि त्याच्या खालच्या प्रतिक्रिया वाचून देखील असं वाटतं की अरे म्हणजे तिने खूपच छान केले, त्यामुळे तिचा प्रथम क्रमांक येतोय. तर सिद्धीला म्हणजे प्रथम क्रमांकाला आपण जे जाहीर केलं होतं की 2001 रुपये बक्षीस रोख रक्कम आणि सोबत प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे सुरुची साळुंखे हिचा, तिला देखील सुरुची साळुंखे आणि स्नेहल सोनाली विजय भिरारे हे द्वितीय आहेत दोघे जण. तर या दोघांनाही आपण 1501 रुपये रोख रक्कम त्यासोबतच प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे अवनी सिद्धाराम रोडगी हिचा, तिला देखील 1001 रुपये रोख रक्कम आणि सोबत प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर स्वरूप कीर्ती देविदास बंगाळ याला उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळतंय, तर त्याला देखील 501 रुपये रोख रक्कम पारितोषिकाची आणि त्यासोबतच प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर आपण पाहतोय खुला गटातून, तर खुल्या गटामध्ये
अमृता औदुंबर शिंदे आणि सर्वेश सचिन सदावर्ते हे दोघं जण प्रथम क्रमांकावर आलेत. तर अमृता औदुंबर शिंदे आणि सर्वेश सचिन सदावर्ते या दोघांना देखील रोख रक्कम रुपये 2001 पारितोषिक आणि त्यासोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. त्यासोबत दुसरा क्रमांक आहे, द्वितीय क्रमांकावर देखील दोघ जण आहेत. सिद्धी सागर चिंचकर हिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. त्यासोबतच शौर्य शिवाजी ठोंबरे हा देखील द्वितीय क्रमांकावर आलेला आहे. या दोघांना देखील रोख रक्कम रुपये 1501 आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. त्यानंतर प्रांजल परमेश्वर शिंदे हिचा तृतीय क्रमांक आलेला आहे. तिला रोख रक्कम रुपये 1001 आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर अथर्व विठ्ठल गुरव याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल सोबत प्रमाणपत्र. प्रांजली खरिवले ही उत्तेजनार्थ, प्राजक्ता सिद्धेश्वर पते उत्तेजनार्थ. तर उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांना 501 रुपये बक्षीस सोबत प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. तर ज्या कोणत्या विजेत्या स्पर्धकांचा आता मी नावं घेतली त्या सर्व विजेत्या स्पर्धकांनी तुम्ही ज्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला तुमचा भाषणाचा किंवा कवितेचा व्हिडिओ पाठवला त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधा. तुमचे बक्षिसाची जी पारितोषिकाची जी रक्कम आहे ती तुम्हाला 2 ते 3 दिवसात मिळून जाईल. त्यासोबतच तुम्हाला तुमचं सहभाग प्रमाणपत्र देखील 2 ते 3 दिवसात मिळून जाईल. आमच्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमचा गुगल पे नंबर शेअर करा. तुमच्या गुगल पे किंवा फोन पे नंबरवर तुमची बक्षिसाची रक्कम तुम्हाला देण्यात येईल. तर यासोबतच आजचा निकाल जाहीर झाला आहे असं मी जाहीर करते. आणि आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आज, म्हणजे उद्या 8 मार्च म्हणजेच महिला दिन आहे. तर आपण महिला दिनानिमित्त देखील एक काव्य आणि भाषण स्पर्धा आयोजित करत आहोत. तर त्या निमित्ताने कुणी इच्छुक असतील तर त्यांनी देखील संपर्कात राहा. आपल्याही शब्दवल्ली आम्हा सोयरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण की आपण असंच वेगवेगळ्या थोर नेत्यांचे किंवा वेगवेगळ्या विशेष दिवसानिमित्त काव्य आणि भाषण स्पर्धा आपण आयोजित करत असतो. विविध उपक्रम आपण राबवत असतो. तर त्या उद्या महिला दिनानिमित्त केवळ फाउंडेशन आयोजितच महिला दिनानिमित्त खास एक काव्य आणि भाषण स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. त्याची एक म्हणजे अधिकृत सूचना मी उद्या करेलच, पण त्या अगोदर एक तुम्हाला थोडीशी कल्पना देऊन ठेवली. जर तुम्ही इच्छुक असाल तर आमच्याशी संपर्क करू शकता. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. असाच तुमचा प्रतिसाद कायम राहू द्या, कारण आपण हे आता 4 वर्ष झालेत, पुढचा येणारं वर्ष हे 5वं वर्ष असेल. थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणखीन. असेच हे उपक्रम तुमचा सगळ्यांचा जर प्रतिसाद मिळत राहिला तर असेच आपण हे उपक्रम चालू ठेवण्याला आम्हाला देखील ऊर्जा मिळत राहील. शेवटी प्रेक्षक आणि सहभाग घेणारे स्पर्धक हेच ऊर्जा स्रोत किंवा प्रेरणास्थान आहेत कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी करायला बळ मिळण्यासाठी, आणि तुमच्यासाठी म्हणून ह्या गोष्टी करत राहतो मी. तर थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.